हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायावर विश्लेषण ऐकणार आहोत. आपण 6 अध्याय ऐकले. पहिल्या 6 अध्यायात काय काय ऐकलं आपण निष्काम कर्मयोग ऐकला, आपण ज्ञानयोग ऐकला, आपण अष्टांग योग किंवा ध्यानयोग ऐकला आणि ध्यानयोगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, सगळ्या योगींमध्ये सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे, जो माझं भजन करतो आणि श्रद्धेनं ज्याचं मन केवळ माझ्याकडे येत असतं, असा जो भक्त आहे तो माझा सर्वश्रेष्ठ योगी आहे. थोडक्यात इनडायरेक्टली भगवंतांनी काय सांगितलंय की जो माझी निस्वार्थपणे, जो माझी अहेतुकी भक्ती करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. आता कोणालाही असं म्हणल्यावर अर्जुनासारख्या माणसाच्या मनात प्रश्न काय पडला की तुमचं भजन जो श्रद्धेनं करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे, तर साहजिकच तुमचं भजन कसं करायचं, तुम्ही कोण आहात, तुमच्याबद्दल जाणून कसं घ्यायचं, कोण तुमच्याकडे येतं, कोण तुमच्याकडे येत नाही, हे सगळे प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये घर करू लागले आणि त्याला गोंधळात टाकू लागले. आणि भगवंतानी हेरलं आणि हेच उत्तर भगवंतांनी या अध्यायात दिली आहे की मी कोण आहे नक्की आणि माझी भक्ती करणं म्हणजे काय आहे, कोण मला शरण येतं आणि कोण मला शरण येत नाही. म्हणून भगवंत चालू करतात अध्याय, मय्यासक्त मना पार्था योगम युंजम मदाशयात असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. की मला आसक्त ज्या प्रकारे होता येईल तो योग जो आहे, ती पद्धती जी आहे ती आता मी तुला सांगत आहे, तू ऐक, व्यवस्थित ऐक, व्यवस्थित ऐकलंच तुला समजेल. का व्यवस्थित ऐक म्हणतात भगवंत. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यास ज्ञातव्यम अवशिष्यसि. कारण जे तुला मी देणार आहे ज्ञान, ते केवळ ज्ञान नाहीये, ते विज्ञान आहे. काय फरक आहे ज्ञान आणि विज्ञानमध्ये? ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा साठा आणि विज्ञान म्हणजे अनुभूतीमधून आलेलं ज्ञान. सो जे काय तुला ज्ञान देणार आहे आणि पद्धती पण देणार आहे, त्या पद्धतीचं पालन केलंस तर ते सगळं ज्ञान तुझ्या अनुभूतीमध्ये येईल, रिअलायझेशनमध्ये येईल, म्हणजे तुला विज्ञान म्हणले. आणि भगवंत सांगतात, हे जर तू विज्ञान ऐकलंस, हे जर ज्ञान ऐकलंस, तर जगामध्ये अजून ऐकण्यासाठी काही शिल्लकच राहत नाहीये. आणि भगवद्गीतेचं हेच वैशिष्ट्य आहे. इतर सगळे धर्मग्रंथ जे आहेत इतर धर्मांचे, त्यात काय लिहिलंय, कुराणमध्ये मोहम्मद लिहितो की अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला समजणार नाहीत, आत्ता जेवढ्या सांगितल्या तेवढ्याच स्वीकारा. ज्यावेळी बायबलमध्ये भगवंताचं रूप कसं आहे असा जिजसचा, येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य त्याला प्रश्न विचारतो. येशू ख्रिस्त म्हणला, देर आर मेनी थिंग्स आय कॅन टेल यू बट युअर इंटेलिजन्स इज नॉट इक्विप्ड टू अंडरस्टँड दोज थिंग्स. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकतो, भगवंताचं रूप कसं आहे, भगवंत कसे दिसतात, फादर कसे दिसतात, पण तुमची आत्ता बुद्धिमत्ता नाही आहे समजून घ्यायची. आत्ता जेवढं सांगितलं तुमच्या बुद्धीनुसार तेवढंच समजून घ्या. पण अर्जुन हा खूप बुद्धिमान व्यक्ती होता, हा सुसंस्कृत व्यक्ती होता आणि ते क्षमता होती. पण भगवद्गीता काय सांगती, यात जे ज्ञान दिलंय ते जाणल्यावर जगामध्ये अजून जाणण्यासारखं काहीच नाही. आणि म्हणून संपूर्ण जगात भगवद्गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, कारण जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान या गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि पुढे भगवंत म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित् मां वेत्ति तत्वतः. की हजारो कोट्यावधी अब्जावधी मनुष्य आहेत, 800 कोटी लोकसंख्या जगाची, त्यातला कोणीतरी एखादाच विचार करतो की आपण जन्ममृत्यूच्या पलीकडे जाणं म्हणजे काय समजून घेऊया. अशा अनेक जाणणाऱ्यांपैकी एखादाच त्यामध्ये परफेक्शन प्राप्त करतो, एखादाच मुक्त अवस्थेला येतो. आणि अशा हजारो मुक्तांमध्ये एखादाच जो असतो जो मला पूर्णपणे जाणू शकतो. सो जो कृष्णाला जाणतो, जो कृष्णाचा भक्त आहे, तो फार दुर्मिळ घटक आहे जगातला आहे, खूपच दुर्मिळ घटक. म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना तू स्पेशल व्यक्ती आहेस. आणि जे गीता वाचतात, जे गीतेचं आचरण करतात, ते पण फार 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 दुर्मिळ आणि विशेष स्पेशल व्यक्ती आहेत. साहजिकच आता भगवंत म्हणले की अशी गोष्ट तुला सांगणार आहे. सो अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला की काय सांगणार भगवंत नक्की मला, हे सगळं जग काय मला सांगणार भगवंत, मी कोणा मला सांगणार आहे. भगवंत म्हणले, हो मी तुला तेच सांगणार आहे. काय आहे सगळं जग, हे जग कुठल्या 8 तत्वांनी म्हणलंय. आपण जगात काय काय पाहतो, सॉलिड पाहतो, लिक्विड पाहतो, वायू पाहतो, आग पाहतो, आकाश पाहतो, मन आहे,
बुद्धी आहे आणि अहंकार आहे. जे काही या जगात झालेलं आहे या सगळ्यांच्या मिश्रणामुळे झालेलं आहे. सो आपलं विज्ञान जे आहे ते सगळ्या मूलद्रव्यांना 108 मध्ये विभागतं, पण भगवद्गीता केवळ 8 तत्वात विभागती. सगळे सॉलिड जे आहेत ते पृथ्वी, सगळे लिक्विड जे आहेत ते पाणी, आग वेगळं आहे, सगळे गॅसेस आहेत ते वायू आणि आकाश, आणि अधिक मन, बुद्धी आणि अहंकार. भगवंत म्हणतात हे सगळे डेड मॅटर आहेत, मृत माझ्या ऊर्जा आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या माझ्या भिन्न ऊर्जा आहेत, या जिवंत नाही आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझी अजून एक ऊर्जा आहे जी ही डेड मॅटर मध्ये येत नाही, ती उच्च ऊर्जा आहे. आणि ते उच्च ऊर्जामध्ये कोण येतं? जीव. आणि जीव काय करतात? या जगाला धारण करून आहेत. या जगात जीव आहेत म्हणून जगाला अर्थ आहे. जगात जीवच नसता तर हे जग बनवून काहीच फायदा नसता. तर जीवांना यायची इच्छा आहे म्हणून हे जग बनवलं आहे. म्हणून यायेदम धारे जगत असं भगवंत म्हणतात. आणि भगवंत म्हणतात जे काही या जगात तू पाहतोस त्याचं उत्पत्ती करता, पालन करता आणि संहार करता मी आहे. मग या जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे? असं भगवंत म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही. मत्त परतर नान्यत किंचितस्ति धनंजया मया सर्वदम प्रोक्तम सूत्रे मणिगणानिव. या जगात माझ्या श्रेष्ठत्व काहीच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी मी व्यापून आहे. जसं एखादी मोत्यांची माळ असेल तर मोत्यांच्या माळेत धागा दिसत नाही, पण धागा नसेल तर माळ बांधता येईल का? नाही. आतमध्ये धागा आहे म्हणजे मोत्यांची माळ आपण बनवू शकलो. त्याचप्रमाणे जशा मोत्यांची माळ असती त्यातला धागा जो आहे तो दिसत नाही. या जगात प्रत्येक ठिकाणी माझं अस्तित्व आहे, पण तुला ते आता दिसणार नाही. आणि मग अर्जुनाने विचार केला मला दिसणार नाही, मला ते पाहायचं आहे. जर मला आता ते समजून घ्यायचं आहे माझं अस्तित्व, तुमचं अस्तित्व कसं आहे प्रत्येक ठिकाणी, तर कसं समजून घेऊ? सो भगवंत खूप छान उदाहरण देतात. भगवंत म्हणतात तू पाणी पितोस, त्या पाण्याची चव कुठनं येते? त्या पाण्याची चव मी आहे. सूर्य आणि चंद्राला प्रकाश कुठनं येतो? तो प्रकाश माझ्यामुळे येतो. वेदांमध्ये जो ओमकार म्हणतात, ओम प्रत्यक्ष म्हणतात ओम, तो ओम मी आहे. आणि आकाशातला शब्द जो आहे तो मी आहे. एवढंच नव्हे तर पाऊस पडला की सुगंध पसरतो पृथ्वीचा, तो सुगंध मी आहे पृथ्वीचा पसरणारा. जे तपस्वी तप आहे ते तप माझ्यामुळे ते करू शकतात, मी दिलेल्या शक्तीमुळं. बुद्धिवान लोकांची बुद्धी मी आहे. तसंच सगळ्यात मुख्य ताकदवान लोकांची ताकद पण मी आहे. सगळ्या जीवांच्या प्रती प्राणवायू तो मी आहे. आणि सगळ्यात मुख्य सगळ्या सृष्टीचं बीज जे आहे ते मी आहे. भगवंत या लेवलवर सांगतात की जी काम वासना धर्माच्या विरुद्ध नाही, म्हणजेच जी काम वासना केवळ आपल्या वैवाहिक पत्नीबरोबर किंवा पतीवरच केली जाते आणि त्याचा वापर फक्त संतती निर्माण करण्यासाठी केला जातो, ह्याला म्हणतात धर्मानुसार केलेली कामवासनेचा उपयोग. ती कामवासनेचा मीच आहे. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जिता धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. तो या जगात जे जे काय पाहतो सत्वगुण, रजगुण, तमगुण, ज्याच्यामुळे सगळं जग पूर्णपणे नियंत्रित केलं जातं, ते गुणांचं नियंत्रण माझ्यामध्ये आहे. माझं अस्तित्व सगळं असल्यामुळं ते गुण पण माझ्याद्वारे नियंत्रित केले जातात. मग अर्जुन म्हणतो सगळंच्या मध्ये तुमचं अस्तित्व आहे, तर आम्ही तुम्हाला का बरं पाहू शकत नाही? आणि त्याला भगवंत म्हणतात त्रिभीर गुणमयी भावे एभी सर्वम इदम जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यम परमव्ययम. का जाणू शकत नाही? सगळं जग जे आहे ते 3 गुणांनी मोहित झालेलं आहे. 3 गुणांनी मोहित झाल्यामुळे जसं थिएटरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिला काय केलं जातं? लाईट बंद केला जातो जेणेकरून आपलं बाहेरचं जग दिसणार नाही. आणि पडद्यावरती जे खोटं जग आहे ते प्रकाशित केलं जातं, प्रस्थापित केलं जातं किंवा प्रदर्शित केलं जातं. आणि मनुष्य अंधारामुळे त्या खोट्या जगात घुडून जातो. विशेषतः ज्या महिला असतात पिक्चर पाहताना त्या डोळ्यात घळाघळा पाणी जातं कुठला इमोशनल सीन आला की, त्यांना वाटतं खरंच चालेल ह्या गोष्टी. कधी कधी म्हणतो मार त्याला मार त्याला मार त्याला, हिरोला म्हणतो असं कधी कधी आपण. का बरं? कारण आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडलाय आणि त्या खोट्या जगात आपण घुडून गेलोय. आणि हेच भगवंत अर्जुनाला सांगतात की तू या खोट्या जगात घुडून गेलेला आहेस. सगळं जग या पडद्यावरच्या पिक्चरवर घडून गेलेला आहे, तर खऱ्या गोष्टींना दिसतच नाहीये. मग प्रश्न पडतो कोणाला दिसेल खरं जग? तुमची अनुभूती कोणाला येईल?
भगवंत म्हणतात, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एवै प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. माझी ही जी माया आहे, ही जी ऊर्जा आहे, फार दिव्य आहे. आणि जोपर्यंत व्यक्ती मला शरण येत नाही, माम एवै प्रपद्यन्ते, जो केवळ आणि केवळ मला शरण येतो तोच आणि तोच फक्त या मायेपासून दूर जाऊन माझं दर्शन घेऊ शकतो. मग अर्जुन म्हणतो की जर एवढा आहे, पण तुम्हाला लोक शरण का येत नाहीत? कोण तुम्हाला शरण येत नाहीत? कोण तुम्हाला शरण येतं? भगवंत म्हणतात 4 प्रकारचे लोक मला शरण येत नाहीत. कोण आहेत ती? मूढहा, जी महामूर्ख आहेत, ती मला कधी शरण येत नाहीत. दुसरा असुरी, जी राक्षसी वृत्तीची लोक आहेत, ती मला कधी शरण येत नाही. तिसरी, ज्यांचं ज्ञान मायेनं हिरावून घेतलेलं आहे, अशी लोक मला कधीच शरण येत नाही. आणि चौथा आहे ती दुष्कृतीना लोक, ज्यांच्याकडे पुण्य अजिबात नाही आहे, ज्याचं जीवन पापाने भरलेलं आहे, ती लोक अजिबात मला शरण येत नाही. आणि भगवंत म्हणतात 4 प्रकारची लोक सुरुवातीला माझ्याकडे येतात एका विशिष्ट प्रेरणेद्वारे. ज्यांना पैसा पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कार्यातनं पैसा मिळत नाहीये, ती शेवटी माझ्याकडे येतात. भगवंता पैसे दे, भगवंता पैसे दे, माझी प्रार्थना करतात, माझी पूजा करतात. त्यांना म्हणतात अर्थार्थी. जे खूप दुःखी आहेत, खूप संकटात आहेत आणि संकटानं ग्रस्त झालेले आहेत आणि खूप वैतागले आहेत, कुठलाच मार्ग दिसत नाही संकटातून बाहेर येण्याचा, ती तडफडत माझ्याकडे येतात. भगवंता तुम्हीच मार्ग आहात, तुम्हीच काहीतरी करू शकता. त्यांना वाटत आर्त. तिसरे असतात ते जिज्ञासू, म्हणजेच काही लोकांना उत्सुकता असते, काय जग सगळं हे, भगवंत आहेत का, असेल तर कोण आहेत, असं जाणण्यासाठी कृष्ण कोण आहेत, राम कोण आहेत, काय केलं त्यांनी नक्की, जिज्ञासेपोटी उत्सुकतेपोटी ते माझ्याकडे येतात. आणि चौथ्या प्रकारची लोक आहेत ती म्हणजे ज्ञानी, ज्यांना माझ्याविषयी ज्ञान आहे की मीच या जगाचं निर्माण करता आहे, पालन करता आहे, संहार करता आहे, मी या जगाचा एकमेव परमेश्वर आहे. आणि या 4ही लोकांमध्ये जो ज्ञानी आहे तो मला खूप प्रिय आहे. वास्तविक प्रकारची 4ही लोक जी आहेत खूप महान आहेत. का बरं महान आहेत? कारण संकटांमध्ये त्यांनी नशेचा आश्रय घेतला नाही, देवतांचा आश्रय घेतला नाही, आत्महत्या केली नाही, ते माझ्याकडे आले. ही एवढीच गोष्ट महान व्हायला पुरेशी आहे. ते खूप महान आहेत, पण त्यामध्ये ज्ञानी जो आहे त्याला माझ्याविषयी ज्ञान आहे, तो मला अतिशय प्रिय आहे. आणि असा ज्ञानी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. असा ज्ञानी अनेक 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 जन्मानंतर जेव्हा त्याला कळतं की मीच वासुदेवा सर्वमिती, सर्व काही या जगात कोण आहे? वासुदेव, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, म्हणजेच मी आहे, असं भगवंत म्हणतात. असा जो व्यक्ती आहे त्याला महात्मा म्हणतात. असा जो भक्त आहे भगवंता त्याला महात्मा म्हणतात. आणि असा महात्मा सुदुर्लभ, दुर्लभ म्हणजे दुर्मिळ, सुदुर्लभ म्हणजे अजून 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 दुर्मिळ. आता अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला की तुम्ही सर्व काही आहात, वासुदेव सर्वमिती, तुम्हाला शरण गेलं पाहिजे, मामेव प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. म्हणजे जगात लोक देवतांची पूजा का बरं करतात? आणि भगवंत उत्तर देतात, कामस्तैस्तैर्त ज्ञानम प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. कारण त्यांना वासना आहे, त्यांना भोगायची इच्छा आहे. आणि देवता आणि परमेश्वर यात काय फरक आहे? 3 फरक समजून घ्या आपण. जसं आपलं सरकार आहे, सरकारमध्ये मंत्री असतात आणि सरकारचा प्रमुख असतो पंतप्रधान, तसंच परमेश्वर या विश्वाचे मालक आहेत. इतर देवता हे नेमलेल्या मंत्र्यांप्रमाणे आहेत. हा पहिला फरक. दुसरा फरक काय आहे? जी देवतांची वरदानं आहेत ती शाश्वत नसतात, पण देवता कशा आहेत? देवता दुकानदाराप्रमाणे आहेत आणि भगवंत वडिलांप्रमाणे आहेत. वडिलांना आपण जर गेलो, एखादा लहान मुलगा वडिलांकडे गेला आणि म्हणला की पप्पा मला 100 रुपये द्या, सिगरेट प्यायची, तर तेच वडील कानाखाली मारतील, कारण या मुलांना सिगरेट प्यायचं हे वय नाही आहे, सिगरेट पण या मुलाला हानिकारक आहे. पण तोच मुलगा गेला पप्पांकडे, पप्पा मला 100 रुपये द्या, मला वह्या घ्यायच्यात विकत अभ्यासासाठी, ते 100 काय 200 काढून देतील, घ्या जास्त वह्या घे, जास्त अभ्यास कर. का वडिलांना माहिती आहे मुलाला तर अभ्यास करणं गरजेचं आहे. पण तोच मुलगा देवतेकडे दुकानदाराकडे गेला आणि 100 रुपये नोट दिली आणि म्हणता मला सिगरेटचा पाकिट द्या, दुकानदार असा विचार करत नाही हा लहान मुलगा याला देता का म्हणून सिगरेट, तो 100 रुपये ठेवेल आपल्या ड्रॉवरमध्ये आणि सिगरेटचं पाकिट काढून देईल. हाच फरक आहे देवता आणि परमेश्वरामध्ये.
देवता कशा आहेत? दुकानदाराप्रमाणे आहेत. त्यांच्या विशिष्ट प्रकारे पूजा केली आणि आपण काय वरदान मागितली, देवतांना ते वरदान भाग आहे. पण भगवंत आपल्याला जे पाहिजे ते देत नाहीत, आपल्याला जे गरजेचं आहे ते देतात. त्यांना वासना आहे म्हणून ते देवतांकडे जातात, जेणेकरून देवता त्यांच्या इच्छा पूर्ण करतील. पण भगवंत म्हणतात ते जरी देवतांकडे गेले, त्यांना त्या देवतांवर श्रद्धा जी आहे मी त्यांची दृढ करतो आत्म, जेणेकरून त्या देवतांवर श्रद्धा जी अधिक दृढ होईल आणि त्या देवतांची उपासना ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. कारण का भगवंत कोणाच्या इच्छेच्या आडवं येत नाहीत. भगवंताची इच्छा काय आहे? लोकांनी माझ्याकडे यावं स्वेच्छेनं. पण भगवंत म्हणतात जे अशा प्रकारे देवतांची पूजा करतात ते अल्पबुद्धीचे आहेत. कारण का त्यांची फळं पण अल्प आहेत. देवताच मरणारे आहेत, देवतांचे ग्रह संपणारे आहेत, त्यांची फळं पण संपणारे आहेत. सो जे देवतांकडे जातात ते फार फार देवतांच्या ग्रहावर जाऊ शकतील आणि पुण्य संपल्यावर परत खाली होतील. पण जे माझ्याकडे येतात ते माझ्या शाश्वत भगवत धामात जातात, जिथे एकदा व्यक्ती गेला की त्याला परत या जन्ममृत्यू दुःखालयात यावं लागत नाही, या जंजाळात त्याला अडकून पडावं लागत नाही. आणि भगवान सांगतात की मला जाण्याचं कसं? मग वेदांमध्ये जाणणे मला फार अवघड आहे, का मी व्यक्त आहे. पण जे मूर्ख लोक आहेत ते मला अव्यक्त मानतात. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयो. तर माझं खरं स्वरूप जाणणं फार 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 अवघड आहे. का बरं अवघड माझं खरं स्वरूप जाणणं? कारण का नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृता मूढोहम नाभिजानाति लोको माम अजमव्ययम. जसं माणसासमोर पडदा असेल त्याला पुढचं काही दिसणार नाही जरी व्यक्ती समोर उभी आहे. माझ्यासमोर एखादी व्यक्ती उभी आहे, मध्ये पडदा आहे माझ्या, आणि त्या पडद्यामुळे काय होते? त्या व्यक्तीकडे येणारा प्रकाश माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाहीये, म्हणून त्या व्यक्तीला मी पाहू शकत नाहीये. तसंच जे मूर्ख लोक आहेत त्यांच्यावर भगवंताच्या मनात पडदा टाकलाय. तेव्हा अशी लोक, भगवान श्रीकृष्ण हे परम भगवंत आहेत, त्यांचं शरीर हे अव्यय आहे, त्यांचं शरीर आणि आत्मा यात काहीच फरक नाही आहे. त्यांना हे शरीर आहे पण ते सच्चिदानंद आहे, हाडामासाचं नाही आहे, या गोष्टी बघू शकत नाहीत. आणि भगवंत म्हणतात की जे व्यक्ती असं पाहू शकत नाही ते व्यक्ती पूर्णपणे गोंधळून जातात. आणि अशी लोक जी आहेत ती या जगामध्ये इच्छेमुळं, भोगायच्या इच्छेमुळं आणि द्वेषामुळं तडफडत पडतात. इच्छा द्वेषमुत्तेन द्वंद्वमोहेन भारता सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतपा. मग अर्जुन म्हणेल की तुमचं पण योगमायेद्वारे शरीर, योगमायेद्वारे तुम्ही व्यापलेला आहात, याचा अर्थ मायेद्वारे तुम्ही पण अफेक्ट झालेला आहात, मायेद्वारे तुम्ही पण गोंधळलेला आहात. ते म्हणजे नाही 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 नाही, योगमायेद्वारे मी कवर्ड आहे, म्हणजे मी मायेद्वारे अफेक्ट झालोय असं नव्हे. वेदाहम समतेतानि वर्तमानानि च अर्जुना भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चना. की मी सगळ्यांचा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ जाणतो, पण मला कोणीच जाणू शकत नाही. मी का जाणू शकतो? का मला माया कुठल्या प्रकारे त्रास देऊ शकत नाही. मग आता प्रश्न अर्जुना पडेल की जर भगवंत मायेद्वारे मोहित होत नाहीयेत आणि आम्ही आमच्या इच्छेद्वारे आणि द्वेषामुळे या जगामध्ये तडफडत पडत आहोत, तर मग कोण क्वालिफाईड आहे, कोण योग्य आहे या दुःखमय जगातनं बाहेर पडून शाश्वत आनंदमय जीवनात प्रवेश करण्यासाठी? आणि त्याला उत्तर भगवंत खूप सुंदर श्लोकात देतात. येषां तु अंतगता पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. की ज्यांची पापांचा अंत झालेला आहे आणि जे पुण्यकर्मामध्ये लिप्त आहेत, अशी लोक जी आहेत ते द्वंद्वातनं पूर्ण मुक्त होतात आणि ते माझी दृढव्रता, अत्यंत दृढपणे भक्ती करतात. किती दृढपणे भक्ती करतात? त्यांना मरणाची चिंता राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. माझा देह फुटू दे, मस्तक फुटू दे, देहाचा नाश होऊ दे, मी तुझं कीर्तन करणं सोडणार नाही. ह्याला म्हणतात दृढता. या दृढतेनं जो माझी भक्ती करतो तो पूर्णपणे द्वंद्वातून मुक्त होतो आणि तो ते शाश्वत जीवन प्राप्त करतो. आणि असे जे द्वंद्वातून मुक्त झालेले लोक आहेत ते माझा आश्रय घेतात जरा मरण मोक्षाय, या मृत्यूतनं बाहेर येण्यासाठी. आणि ते मला जाणतात मृत्यूच्या वेळी की मीच
सगळ्या जगाचा अधिपती आहे, मी सर्वांचा मालक आहे, मी सर्वांचा पालक आहे आणि मी सगळ्या योग्यांचा उपभोक्ता आहे. आणि अशा प्रकारे जाणून ते शाश्वत ब्रह्मस्थिती म्हणजेच आध्यात्मिक जीवन प्राप्त करतात, जे आनंदानं भरलेलं आहे, तिथं दुःखाचा लवलेश नाही. आणि जेच प्राप्त करणं मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे इथं 7वा अध्याय संपत आहे, जो सांगतो की दृढ भक्ती करूनच आपण शाश्वत आध्यात्मिक जीवन, शाश्वत आनंदमय जीवन प्राप्त करू शकतो.